काका एक बन पाकिट घ्या, बन पाकिट. तेजसचे सगळे रिपोर्ट्स आले? हो सर, रिपोर्ट्स आलेत. सिस्टर, याच्या आय फ्लुइड्स बंद करा आणि 20 mg लॅसिक्स द्या. ठीक आहे? डॉक्टर, कशी आहे त्याची तब्येत? याचे बाबा कुठे आहेत? आहेत की, औषधं आणायला गेलेत. ठीक आहे, ते आल्यावर बोलूयात. नाही नाही, सांगा की, मी सांगते त्यांना. ॲक्च्युली आजचे त्याचे रिपोर्ट्स चांगले नाही आहेत. तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली. आपल्याला ऑपरेशनची थोडी घाई करावी लागेल. कधीपर्यंत करावं लागेल? साधारणतः एक 2-3 दिवसात. खर्च किती येईल? 1.5 लाख रुपये. हं? काय म्हणले डॉक्टर? ऑपरेशन करावं लागेल म्हणले. हां? नाहीतर नाहीतर काय? नाहीतर नाहीतर याच्या जीवावर बेतल म्हणले. हां? आणि आणि खर्च पण 1.5 लाख येईल म्हणले. हो, कसं होईल हो आपल्या लेकराचं? तू नको काळजी करू. मी बघतो काय करायचं ते. आओ आओ, पण एवढे पैसे आणायचे कुठून? ह्याला त्रास व्हायला लागला म्हणून अचानक दवाखान्यात आणलं. हे बघ, आता आपण तर काय करणार? आलेल्या प्रसंगाला तोंड तर द्यावं लागेल का नाही? तू नको टेन्शन घेऊ. मी बघतो काय करायचं ते. अगं मम्मी, तू जसं अवसान गाळली तर पप्पाला कुणाचा आधार आहे? शांतू, आओ आओ, एवढ्या पैशाची तरतूद नाही झाली तर आईला मागितलं असतं. पण अण्णा गेल्यापासून तिची लईच तारांबळ चालली आहे. हो, आणि भाऊ तर माहितीच आहे तुम्हाला.
बस. मी काय म्हणतो, आपल्याकडे असलेले 30,000 तात्पुरतं सोनं गहाण ठेव. अजून कमी पडले पैसे तर कुणाकडनं तर उसने घेऊ आणि ह्याचं बिल भागू. हा बरा झाला ना की उसने घेतलेले पैसे बी देऊन टाकू आणि वर्षभरात सोनं बी सोडवून आणू. होय. काय म्हणले डॉक्टर? काय म्हणले डॉक्टर? ऑपरेशन करावं लागेल नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर याच्या जीवावर बेतल म्हणले. खर्च पण 1.5 लाख येईल म्हणले हो. कसं होईल हो आपल्या लेकराचं? नको काळजी करू, नको काळजी करू. बघतो काय करायचं ते, बघतो काय करायचं ते. अहो पण एवढे पैसे आणायचे कुठून? अगं अगं अनुजा, काय हो? अगं एक काम करू, काय उद्या ना आपण परत हॉस्पिटलला जाऊ. परत? हा. का ग, झोप येईना का? का रडतीये? अहो पण एवढ्या पैशाची तरतूद नाही झाली तर आपला तेजस बरा होईल अहो. झोप, त्याला हाय सगळी काळजी.
कशी आहे आता तब्येत? बरी. काय म्हणाले डॉक्टर? होईल बरा म्हणले. ऑपरेशन करावं लागेल म्हणले. काही गरज असेल तर सांगा. नाही नाही, तसं काही नाही. हे घ्या. हो, कशाला? असू दे घ्या. अहो तो काय खाणार आहे होय? असू दे ठेवा. अहो. काळजी घ्या. चला चला. चला चला बरं येतो. या. काळजी घ्या. हो. ओ जाधव, सरांनी बोलवलंय, या पटकन. आलो आलो मी. हं. हे बघा जाधव साहेब, तेजसला आपण आता मागच्या 2-3 दिवस झालं होईल तितक्या औषध गोळ्याने बरे करण्याचे प्रयत्न करून झालेत. दिवसेंदिवस रिपोर्ट बिघडत चाललेत. याला ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे SD नावाचा आजार आहे. तुम्हाला समजेल अशा भाषेत म्हणजे हृदयाला छिद्र आहे. शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होतं, त्याच्यामुळे फुफ्फुसावर दबाव निर्माण होतो. जर आता आपण ऑपरेशनची घाई नाही केली तर कदाचित याचं हृदय बंद पडेल. थोडी गडबड करा. ठीक आहे. आपल्याकडची 30, सोन्याची 90, निपुणकडनं उसने आणलेली 20, एकूण 1,40,000. अहो मग अजून 10,000. ठीक आहे, मी बघतो काय तर बाहेर जाऊन. हं. हे पैसे नीट ठेव. लवकर आलो या. मी. ऐक. आओ. हा? एवढी रिकामी शाळा तर बाहेर कचरा कुंडीत टाकून या. हां. आओ, ही बघा, बंद पाकिट. हां? झालं की मेळच बसला की. मी म्हणलं नव्हतं तुला त्याला सगळी काळजी आहे म्हणून. हा, होय की. ठेव.
खरंच तुम्ही सर्व नातेवाईक, मित्र, सहकारी व आप्तगणांनी भेटून आम्हाला जो दिलासा दिला आणि बंद पाकिटाच्या माध्यमातनं अचानक आर्थिक मदत करून एक नवीन प्रथा सुरू केली, त्यामुळंच आमच्या मुलाला आज जीवदान मिळालं आणि आज आम्ही त्याला सुखरूप घरी घेऊन चाललोय. मी तुम्हा सगळ्यांचा लय आभारी. माणसाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो. सुखाचे पूर्वनियोजित कार्यक्रम हे आर्थिक बाबींचा मेळ घालूनच निश्चित केले जातात. तरीही आपण बंद पाकिटाच्या माध्यमातून आर्थिक मदत करतोच, काही हरकत नाही. पण आजारपण हा अचानक उद्भवणारा प्रसंग असल्याने या प्रसंगी खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची आवश्यकता असते. जर आपण या प्रसंगी यथाशक्ती बंद पाकिटाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली तर निश्चितच बंद पाकिट कामी येईल.